आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अगदी संवेदनशील असा प्रश्न आहे, शेतकरी दररोज जर 8 जण आत्महत्या करतायत, तर कृषी मंत्री असलेल्या राज्याचे व्हिडिओ गेम खेळायला जर त्यांना वेळ असेल तर शेतकऱ्यांसाठी वेळ कधी? हे कृषी मंत्री नाहीयेत, हे पत्त्याचा खेळ लावून डाव लावून त्याच्यात पैसे मिळवणारे मंत्री दिसतायत। कारण आपण बघतो अशा ऍडव्हर्टाईज बघतो, मी रमी खेळली मग मला एवढ्याचा फायदा झाला। आणि भर विधानसभेत असे जर बेजबाबदार आमदार असतील तर लोकांनी यांना का निवडून द्यावे? त्यांना खात्री झालेली आहे पाहिजे त्या मार्गाने पैसे कमवायचे, तेच पैसे थोडेफार मग लोकांवर परत उधळायचे, त्यांना मतदानासाठी द्यायचे वेगवेगळ्या कारणांनी। मग कोण लाडकी बहीण आणतं, कोण लाडका शेतकरी आणतो, असं करून ते पैसे द्यायचे थोडे, पुन्हा निवडून यायचं आणि पुन्हा हा तमाशा मांडायचा। त्यामुळे या मंत्र्यांना म्हणजे आता ह्या जे माणिकराव कोकाटे हे का पहिली वेळ नाहीये, अनेकदा बेजबाबदार कसे आहोत याचं त्यांनी बऱ्याच वेळेला उदाहरण दिलेलं आहे, स्वतःचा एक्झाम्पल दिलंय, स्वतः कसं वागतायत ते लोकांना दाखवलंय। आणि अशा बेजबाबदार आमदाराला ज्याला लोकांनी निवडून दिलं, त्या लोकशाहीचा अपमानच आहे। आणि आता जसं त्या मुनगंटीवारांनी सांगितलं, मुनगंटीत नाही कोण होते ते, मुनगंटीवार, हा मुनगंटीवार, ते तर हतबल आहेत, त्यांना कारवाई करता येणार नाही असं म्हणतायत ते। हा ते हतबल आहेत आणि असे बेजबाबदारे वाढतच चालले। कोण खोशाचा निघतो, कोण बॅग उघडी ठेवून निघतो, कोण चड्डी बॉडीवरच खाली जातो। म्हणजे काय काय गरिमा काय राहिला? गरिमा काहीच नाही राहिलाय। एक वेळ अशी होती की बापरे, विधानसभेचा आमदार म्हटलं काय दरारा होता। ते जाऊ दे ताई, मंत्री कृषी मंत्री आहेत, वही मंत्री म्हणजे ह्यांना फक्त बसायचं, पैसे कमवायचे, लोकांच्या भावनेशी हे खेळतायत। बरं किशोरीताई, चाललेत ना। किशोरीताई, तुमचा संताप कळतोय। आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत। आव्हाडजी, खूप तर आपण प्रतिक्रिया घेतो यावरती। कृषी मंत्री रमी खेळण्यामध्ये व्यस्त असतानाचा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय आणि यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ आहे। स्वतः ते आपल्या मोबाईलवरती रमी गेम खेळत असल्याचं दिसतंय आणि रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करताच खळबळ माजली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या विधानांवरनं सुद्धा चर्चेत असतात आणि त्यानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत।